नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुपरपोजिशन ऑफ वेव्ज हा जो टॉपिक आपण सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला प्रोग्रेसिव्ह वेव्ह त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स हा असा अभ्यास आपण केला आणि त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन देखील आपण काढलं. आणि या संदर्भातला जो अभ्यास आहे की जो आपण 11वी मध्ये केला आहे तो मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी ॲम्प्लिट्यूडची डेफिनेशन बघितली आहे पहा. नंतर पिरियड, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, वेलॉसिटी, त्यानंतर v = n लॅम्बडा हे दोघांमधलं ते रिलेशन तिघांमधलं. त्यानंतर हे वेव्ह मोशन जे आहे हे डब्ल्यू पिरियडिक फिनॉमिनन आहे, तो एक प्रश्न आपण घेतला होता 11वी मध्ये. अशा प्रकारे आपण हा अभ्यास केला आणि त्यानंतर आपण काल बघितलं इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह हे ते स्टँडर्ड फॉर्म, आणि मग तेच इक्वेशन वेगवेगळ्या स्वरूपात कसं लिहायचं हे अशी वेगवेगळी स्वरूपं आपण या ठिकाणी इथे घेतलेली आहेत. त्यानंतर हा जो इथे एक प्रश्न आहे, एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव्स फ्रॉम कर्व्ड सरफेस, हा प्रश्न या आता आपल्या नवीनच्या सिलेबसमध्ये सध्या नाही. मग आपण हा पुढचा क्वेश्चन घेणार आहोत की ज्याचं नाव आहे एक्सप्लेन द रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्स फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेअरर मीडियम. चला तर मग हा प्रश्न आपण आता अभ्यास होऊया आणि कसा अभ्यास करायचा त्याचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी आता देतो आहे. नीट लक्ष देऊन बघा, ऐका. रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेअरर मीडियम. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हटलं की आपण अशा प्रकारे क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट ट्रफ क्रेस्ट अशा वेव्ज आपण अशा प्रकारच्या त्या वेव्ज काढतो. आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ज म्हटलं की कॉम्प्रेशन आणि मग रेरिफॅक्शन, परत कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन, कॉम्प्रेशन अल्टरनेटली. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह अँड दिस इज फॉर ट्रान्सव्हर्स वेव्ह. हे लॉन्जिट्युडिनल आणि हे ट्रान्सव्हर्स. मग आपण सुरुवातीला या ट्रान्सव्हर्स वेव्हचं रिफ्लेक्शन त्याचा अभ्यास करूया फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेअरर मीडियम. हा अभ्यास करत असताना दोन गोष्टींचा या ठिकाणी आपण महत्त्वाच्या त्या दोन कन्सेप्टचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पहिला पॉईंट आहे वेव्ह वेलॉसिटी. तर समजा वेव्ह आपण जी घेतोय ती या दिशेने घेतो, म्हणजे ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. ती जी वेलॉसिटी आहे वेव्हची, द वेलॉसिटी विथ विच दॅट वेव्ह इज प्रोपॅगेटिंग मुव्हिंग फॉरवर्ड, दॅट इज कॉल्ड ॲज वेव्ह वेलॉसिटी. आता ही वेव्ह वेलॉसिटी जी आहे ती रिफ्लेक्ट होताना कशी होते, काय होतं, ह्या बघूया आपण अभ्यास. समजा आपण डेन्सर मीडियमवर ही वेव्ह टाकली, म्हणजे इथं आता हे मीडियम कुठलं तरी वेगळं आहे आणि इकडे डेन्सर मीडियम आहे, हे डेन्सर मीडियम, याच्यावर आपण ती वेव्ह टाकली. सो देर इज अ चेंज ऑफ मीडियम. वेन देर इज अ चेंज इन मीडियम then wave velocity is reflected. आता मी कुठल्या मीडियमवर टाकलं, इकडं डेन्सर मीडियम. डेन्सर मीडियमवर ती वेव्ह टाकली की मीडियम चेंज झालं की ती वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होते. समजा मी आता इकडे रेअरर मीडियम आहे, हे रेअरर मीडियम, आणि मी याच्यावर ती वेव्ह वेलॉसिटी जी आहे ती टाकली, म्हणजे इथेही मीडियम चेंज झालेला आहे, तेव्हा ही वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होणार. सो वेनेवर देर इज अ चेंज इन वेव्ह वेलॉसिटी देन देर इज अ चेंज इन मीडियम देन वेव्ह वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड. सो रिमेंबर द सिंगल सेंटेन्स, वेन द मीडियम इज चेंज्ड वेव्ह वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड. हे वाक्य आता तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कायमचं, परमनंटली. परत एकदा सांगतो, वेन द मीडियम इज चेंज्ड देन वेव्ह वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड. दुसरा जो कॉन्सेप्ट आहे तो आहे पार्टिकल व्हेलॉसिटी. पार्टिकल व्हेलॉसिटी. आता या पार्टिकल व्हेलॉसिटीबद्दल काय माहिती आहे पहा. समजा आता ही पार्टिकल व्हेलॉसिटी मी डेन्सर मीडियमवर टाकली, ही पार्टिकल व्हेलॉसिटी. तर इथले जे पार्टिकल आहेत त्या डेन्सर मीडियममधले, म्हणजे आता मी एका भिंतीवर समजा अशी पार्टिकल व्हेलॉसिटी एखादी वेव्ह टाकली, तर त्या भिंतीतले म्हणजे त्या डेन्सर मीडियममधले पार्टिकल्स व्हायब्रेट व्हायला फ्री आहेत का? नाही. ॲज द पार्टिकल्स ऑफ दॅट डेन्सर मीडियम आर नॉट फ्री टू व्हायब्रेट, इन दॅट केस द पार्टिकल व्हेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड. जर त्या
मीडियममधले पार्टिकल्स व्हायब्रेट व्हायला फ्री नसतील तर पार्टिकल व्हेलॉसिटी रिफ्लेक्ट होणार, आणि पार्टिकल व्हेलॉसिटी रिफ्लेक्ट झाली की फेज हा चेंज होणार, आणि तो फेज चेंज पाय रेडियननी होणार. So here the important sentence is that if the particles of that medium are not free to vibrate, then particle velocity is reflected, and when particle velocity is reflected, then there is a phase change of pi radian takes place. मग समजा मी डेन्सर रेअरर मीडियमवर जर ती पार्टिकल व्हेलॉसिटी टाकली तर काय होईल? मग रेअरर मीडियममधले पार्टिकल्स व्हायब्रेट व्हायला फ्री असतात, त्यामुळे पार्टिकल व्हेलॉसिटी त्याच्यातून पुढे जाईल, ती पार्टिकल व्हेलॉसिटी रिफ्लेक्ट होणार नाही. म्हणजे रेअरर मीडियममधले पार्टिकल्स व्हायब्रेट व्हायला फ्री आहेत, त्यामुळे ती पार्टिकल व्हेलॉसिटी सरळ त्या रेअरर मीडियममधून पुढे जाईल, ती रिफ्लेक्ट नाही होणार. म्हणजे आता वाक्य कुठलं महत्त्वाचं निश्चित असं झालं पहा. When the particles of that medium are not free to vibrate, then particle velocity is reflected. Otherwise, particle velocity is not reflected. And if the particle velocity is reflected, then a phase change of pi radian takes place. मग आता वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटी या दोघांमधले दोन पॉईंट्स परत एकदा मी सांगतो. वेव्ह वेलॉसिटी बद्दल काय पॉईंट सांगायचा? वेव्ह वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मीडियम. वेव्ह वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड व्हेनेवर देयर इज अ चेंज इन मीडियम. जर माध्यम बदललं तर वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होणार. आणि पार्टिकल वेलॉसिटीचं काय कुठलं वाक्य लक्षात ठेवायचं? When particles of that medium are not free to vibrate, then particle velocity is reflected. जर त्या मीडियम मधले पार्टिकल्स व्हायब्रेट व्हायला फ्री नसतील तर पार्टिकल वेलॉसिटी रिफ्लेक्ट होणार, आणि पार्टिकल वेलॉसिटी जर रिफ्लेक्ट झाली तर फेज चेंज कितीने होणार? पाय रेडियननी फेज चेंज होणार. तर अशा प्रकारे हे दोन वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि मग आपण आता रिफ्लेक्शन ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर आणि नंतर फ्रॉम सेकंड फ्रॉम रेअरर मीडियम असा आपण अभ्यास आता बघूया. तो लेट अस स्टार्ट फॉर द फर्स्ट पॉइंट, रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम रेअरर मीडियम. इथे आपण एक मीडियम घेऊयात या ठिकाणी, आणि ते मीडियम आहे डेन्सर. सॉरी, आता रेअरर मीडियम घेतले ना आपण, मग रेअरर मीडियम घेऊयात आपण. सुरुवातीला रेअरर मीडियम. सपोज दिस इज द बाउंड्री ऑफ दॅट रेअरर मीडियम. तर या रेअरर मीडियमवर आपण एक ट्रान्सव्हर्स वेव्ह टाकणार आहोत. मग आता ही ट्रान्सव्हर्स वेव्ह मी अशी काढतो पहा. ट्रान्सव्हर्स वेव्ह, लेट अस ड्रॉ इट इन दिस वे. आता ह्या ट्रान्सव्हर्स वेव्हचं मी क्रेस्ट याच्यावर टाकलेला आहे, क्रेस्ट टाकलेला आहे. मग आता मी इथं काय करतो, वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटी या दोघांची डायरेक्शन दाखवतो. वेव्ह वेलॉसिटी कुठल्या दिशेने आहे? इकडच्या दिशेने आहे. आणि पार्टिकल वेलॉसिटी कुठल्या दिशेने आहे? पार्टिकल, आता क्रेस्ट म्हटलं की वरच्या दिशेने पार्टिकल जातात, त्यामुळे मी पार्टिकल वेलॉसिटी अशी दाखवतो, अपवर्ड. वेव्ह वेलॉसिटी राईट डायरेक्शनमध्ये, इकडच्या दिशेने वेव्ह वेलॉसिटी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, आणि पार्टिकल वेलॉसिटी क्रेस्ट असल्यामुळं अपवर्ड, आणि ट्रफ असेल तर डाऊनवर्ड असं घ्यायचं आपण. क्रेस्ट आहे त्यामुळे अपवर्ड घेऊया आपण. वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटी दोघांची दिशा दाखवली. आता इथं रिफ्लेक्शन होणार आहे. दोघांचा कसं रिफ्लेक्ट होत, काय रिफ्लेक्शन होतं बघूया आपण. वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होईल का? होईल. का? कारण माध्यम बदललं की वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होते, आत्ताच आपण बघितलं. सो देर इज अ रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह वेलॉसिटी. मग पार्टिकल वेलॉसिटी रिफ्लेक्ट होईल का? आता रेअरर मीडियम आहे, तिथले पार्टिकल्स व्हायब्रेट होऊ शकतात, त्यामुळे पार्टिकल वेलॉसिटी रिफ्लेक्ट नाही होणार, ती त्याच दिशेने राहणार. सेम इज द डायरेक्शन ऑफ पार्टिकल वेलॉसिटी. इट विल नॉट बी रिफ्लेक्टेड. आणि फेज चेंज काय होईल का? नो, देर इज नो फेज चेंज. फेज चेंज होणार नाही, नो फेज चेंज. मग आता रिफ्लेक्ट होऊन काय येईल? क्रेस्ट जर टाकला असेल तर काय रिफ्लेक्ट होईल? पार्टिकल वेलॉसिटी त्याच दिशेने असल्यामुळं क्रेस्टचं क्रेस्टच राहील. पहा, पार्टिकल वेलॉसिटीची डायरेक्शन तीच असल्यामुळं क्रेस्टचं क्रेस्टच राहणार, आणि ही रिफ्लेक्टेड क्रेस्टचं क्रेस्टच राहणार, आणि अशी रिफ्लेक्टेड वेव्ह असणार.
सो क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज क्रेस्ट अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पहा, सी म्हणजे क्रेस्ट लिहिलं आहे मी आणि टी म्हणजे ट्रफ. म्हणजे या ठिकाणी आता महत्त्वाचं आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होते पण पार्टिकल वेलॉसिटी रिफ्लेक्ट होत नाही आणि फेज चेंज होत नाही. क्रेस्टचं क्रेस्टच राहतं, ट्रफचं ट्रफच राहतं. सो दिस इज द एक्सप्लेनेशन ऑफ रिफ्लेक्शन फ्रॉम डेन्सर मीडियम. रिफ्लेक्शन ऑफ दॅट ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम, हे रेररचं झालं. आता डेन्सर डेन्सर मीडियम म्हटल्यानंतर इथं आपण भिंत घेऊया. आपण समजा ही भिंत आहे. सपोज दॅट दिस इज अ डेन्सर मीडियम, दॅट इज वॉल विच इज अ सॉलिड मीडियम. आणि याच्यावर आपण आता ट्रान्सव्हर्स वेव्ह टाकूया. अँड सपोज दिस इज द क्रेस्ट ऑफ द ट्रान्सव्हर्स वेव्ह इज इन्सिडेंट ऑन डेन्सर मीडियम. वेव्ह वेलॉसिटी आणि पार्टिकल वेलॉसिटीची डायरेक्शन कशी असणार बघा. वेव्ह वेलॉसिटी या दिशेने असेल आणि पार्टिकल वेलॉसिटी क्रेस्ट असल्यामुळे अपवर्ड. तर रिफ्लेक्ट होताना काय काय होतं हे आपल्याला बघायचं आहे. मग आपण आता रिफ्लेक्ट होताना बघा, वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होईल का? हो, होईल. कारण माध्यम बदलले की वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होते. वेव्ह वेलॉसिटी रिफ्लेक्ट होणार. पार्टिकल वेलॉसिटी रिफ्लेक्ट होईल का? आता इथले डेन्सर मीडियम मधले पार्टिकल्स व्हायब्रेट व्हायला फ्री आहेत का? नाही. सो पार्टिकल वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड बिकॉज द पार्टिकल्स ऑफ दॅट डेन्सर मीडियम आर नॉट फ्री टू व्हायब्रेट. आता पार्टिकल वेलॉसिटीची डायरेक्शन अपवर्ड आहे, ती होणार डाऊनवर्ड. आणि फेज हा पाय रेडियन म्हणजे 180 डिग्रीनी त्या ठिकाणी फेज चेंज होणार. पाय रेडियननी फेज बदलेल. मग क्रेस्ट आपण टाकली होती, रिफ्लेक्ट होऊन काय येणार? रिफ्लेक्ट होणार ट्रफ. सो ट्रफ इज रिफ्लेक्टेड. सो क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज क्रेस्ट, असं या ठिकाणी डेन्सर मीडियममध्ये होणार. मग आता डेन्सर मीडियमपासून रिफ्लेक्शनमधले पॉईंट्स कुठले कुठले कसे लक्षात ठेवायचे पहा. वेव्ह वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड. Particle velocity is also reflected because particles of the denser medium are not free to vibrate. Phase change of pi radian takes place. Crest is reflected as trough and trough is reflected as crest. एवढे पॉईंट्स तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागतील. तर अशा प्रकारे हा रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेअर मीडियम. हे पहा, या ठिकाणी तो प्रश्न असा घेतला आहे, explain the reflection of transverse wave from denser medium and from rarer medium. आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे इथं काय काय पॉईंट्स घेतलेत पहा. वेव्ह वेलॉसिटी इज ऑलवेज रिफ्लेक्टेड whenever there is a change in medium. म्हणजे वेव्ह वेलॉसिटी केव्हा रिफ्लेक्ट होते? माध्यम बदलले की रिफ्लेक्ट होते. आणि पार्टिकल वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड ओनली व्हेन द पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर नॉट फ्री टू व्हायब्रेट. आता मी सांगितल्याप्रमाणे तो एक पॉईंट या ठिकाणी मी घेतला आहे. अँड इफ पार्टिकल वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड फेज चेंज ऑफ पाय रेडियन टेक्स प्लेस. जर पार्टिकल वेलॉसिटी रिफ्लेक्ट होत असेल तर फेज पाय रेडियननी चेंज होतो. आता दोन पॉईंट्स घेतलेत पहा, ए बी, आणि त्यामध्ये डेन्सर मीडियमचा पहिला पॉईंट घेतला आहे आणि नंतर रेअर मीडियमचा दुसरा पॉईंट घेतला आहे. वेन क्रेस्ट ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह इज इन्सिडेंट ऑन डेन्सर मीडियम, वेव्ह वेलॉसिटी इज रिफ्लेक्टेड. पार्टिकल वेलॉसिटी इज ऑल्सो रिफ्लेक्टेड बिकॉज particles of that denser medium are not free to vibrate and phase change of pi radian takes place. Pi radian ni phase बदलतो. Crest is reflected as trough and trough is reflected as crest. आता दूसरा point, reflection of transverse wave from rarer medium. When crest of the transverse wave is incident on a rarer medium, wave velocity is reflected, but particle velocity is not reflected because that particles of that rarer medium are free to vibrate. So particle velocity is not reflected. This is important point. So there is no any phase change takes place and crest is reflected as crest and trough is reflected as trough. Crest crest राहतं आणि trough trough राहतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आणि ही जी डायग्राम या ठिकाणी दिली आहे, ही डायग्राम रिफ्लेक्शन ऑफ दॅट ट्रान्सव्हर्स वेव्ह from
डेन्सर मीडियम. हे डेन्सर मीडियमचं रिफ्लेक्शनची डायग्राम आहे. आणि इथं नोट्समध्ये रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियमची डायग्राम मी आत्ता इथे काढली होती पहा. ही काढायची आहे सगळ्यांनी. परत एकदा काढून दाखवतो. रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियम म्हणजे इथं असे रेअरर मीडियम काढायचं, डॉटेड लाईन काढायचं, इथं लिहायचं रेअरर. आणि ह्याच्यावर आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह टाकायची क्रेस्ट. इथे दाखवायची वेव्ह व्हेलॉसिटीची डायरेक्शन आणि पार्टिकल व्हेलॉसिटीची डायरेक्शन. वेव्ह व्हेलॉसिटी रिफ्लेक्ट होते इकडच्या दिशेनं आणि पार्टिकल व्हेलॉसिटी रिफ्लेक्ट होत नाही, कारण तिथले पार्टिकल्स फ्री आहेत. त्यामुळं क्रेस्टचं क्रेस्टच राहतं आणि ट्रफचं ट्रफच राहतं. अशी ही डायग्राम येते पहा. आणि इथं फेज जो आहे दॅट फेज चेंज होतच नाही आहे. सो नो फेज चेंज. एवढी ही अशी डायग्राम रिफ्लेक्शन फ्रॉम रेअरर मीडियमसाठी तुम्ही काढायची. ओके. तर या ठिकाणी हा प्रश्न व्यवस्थितपणे अभ्यास करा, लिहून काढा आणि मग आपण पुढच्या वेळेस रिफ्लेक्शन ऑफ दॅट लॉन्जिट्युडिनल वेव्ह फ्रॉम डेन्सर मीडियम अँड फ्रॉम रेअरर मीडियम तो आपण पुढच्या वेळेस बघूया. ओके. थँक्यू.